मित्रांनो नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 99 पर्यंतच्या कोणत्याही संख्येचा वर्ग हा केवळ 5 सेकंदात काढणार आहे. तर वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी किंवा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला वर्ग संख्या काढा किंवा कोणत्याही संख्येचा वर्ग काढा असा प्रश्न विचारलेला असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ 5 सेकंदात कोणत्याही संख्येचा म्हणजे 1 पासून 99 पर्यंतच्या संख्येचा आपण वर्ग काढायला शिकणार आहे. सुरुवात करूया मग आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट थोडी बेसिक माहित पाहिजे, ते म्हणजे 1 ते 9 पर्यंतच्या संख्येचा आपल्याला वर्ग माहित पाहिजे. तर मुळात वर्ग म्हणजे काय? तर वर्ग म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुणणे, म्हणजेच त्याला वर्ग म्हणतात. म्हणजेच कोणत्याही संख्येचा 2 वेळा केलेला गुणाकार म्हणजेच वर्ग. म्हणजेच 1 चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1 बरोबर 1, 2 चा वर्ग 2 गुणिले 2 बरोबर 4. हे आपल्याला मुलांना सर्वात आधी पटवून दिलं पाहिजे किंवा ते पाठांतर करून घेतलं पाहिजे. म्हणजे 1 पासून 9 पर्यंतच्या संख्येचा जर आपण मुलांकडून वर्ग करून घेतला तर आपल्याला येणाऱ्या प्रत्येक 2 अंकी संख्येचा वर्ग सोप्या पद्धतीने करता येईल. मग त्यासाठी पहिलं उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण आहे 14. आता 14 या संख्येचा वर्ग करायचा तर 14 गुणिले 14 असा सुद्धा गुणाकार करून वर्ग करता येतो. परंतु परीक्षेमध्ये जर आपल्याला 5 सेकंदामध्ये उत्तर काढायचं असेल तर आपल्याला ही ट्रिक फॉलो करता येईल. ती ट्रिक अशी आहे, तर ट्रिक अशी आहे की जर 14 ही संख्या असेल तर 14 या संख्येची विभागणी करायची. 14 या संख्येची विभागणी अशी करायची की दशक स्थानचा जो 1 आहे आणि एकक स्थानचे जे 4 आहे ते आपल्याला विभागणी करून घ्यायची. आता दुसरी पद्धत अशी, म्हणजे त्यापुढे जाऊन आपल्याला असं करावं लागेल, ही जी विभागणी केलेली आपली 1 आणि 4, तर या दिलेल्या 1 चा आणि 4 चा आपल्याला वर्ग करून घ्यायचा. जर 4 चा वर्ग केला आपण तर 4 चौक 16 येईल आणि 1 चा वर्ग केला तर तो येईल 1. तर या पद्धतीने आपण त्याचा वर्ग करून घेतलाय. आता पुढची पद्धत अशी आहे की दिलेल्या जे काही अंक आहेत म्हणजे 1 आणि 4 या दोनही अंकाचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. म्हणजे 1 आणि 4 याचा जर गुणाकार केला तर 4 1 4 आणि हा जो गुणाकार येणार आहे त्याची दुप्पट करायची. म्हणजेच कसं ते पहा, 1 गुणिले 4 आणि त्याचा वर्ग करायचा म्हणून गुणिले 2 करायचं. म्हणजे 4 1 4 4 2 8. येणारा जो गुणाकार आहे तो गुणाकार त्याची मांडणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो काही गुणाकार येणार इथं 14 आहे तर यापैकी दुसरी संख्या सुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकते. जर येणारा गुणाकार आहे तर तो जो गुणाकार आहे त्याची मांडणी करताना एकक स्थानच्या अंकाच्या खाली त्याची मांडणी न करता दशक पासून सुरू होणाऱ्या अंकाच्या ठिकाणी आपल्याला मांडणी करायची. आता इथं 1 गुणिले 4 4 1 4 आणि त्याची दुप्पट 4 2 8 झालेली आहे. याची जर मांडणी केली तर एकक स्थानचा अंक सोडून ती मांडणी केलेली आहे. इथं कोणताही अंक लिहायचा नाही एकक स्थानी, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. म्हणजे एकक स्थानचा अंक आपल्याला सोडून द्यायचा. आलेल्या सर्व उत्तराची म्हणजे आलेल्या सर्व घटकाची आपल्याला करायची बेरीज. आता 6 6 8 1 9 आणि 1 1 म्हणजेच आपलं उत्तर रेडी झालेलं आहे. ते उत्तर आहे आपलं 196. या दिलेल्या पद्धतीने आपण सरावानी केवळ 5 सेकंदात कोणत्याही संख्येचा म्हणजे 1 पासून 99 पर्यंतचा किंवा 10 पासून 99 पर्यंतच्या संख्येचा आपण वर्ग करू शकतो. सर्वात सुरुवातीला काय करायचंय तर 4 या संख्येचा 4 या अंकाचा वर्ग करायचा, 1 या अंकाचा वर्ग करायचा, त्याची मांडणी अशी करून घ्यायची. त्यानंतर दिलेल्या संख्येमधील 1 आणि 4 या दोनही अंकाचा गुणाकार करायचा. म्हणजे 4 1 4 झाले आणि त्याचा वर्ग करायचा म्हणून त्याला गुणिले 2 करायचं. 4 1 4 4 2 8 हा जो गुणाकार आलेला आहे तो एकक स्थानचा अंक सोडून दशक स्थानच्या अंकाखाली तो गुणाकार लिहायचा आणि सर्वांची करायची बेरीज. आपलं उत्तर रेडी आहे. आता यातलं दुसरं गणित आहे 31 चा वर्ग करायचा. 31 चा वर्ग 31 गुणिले 31 सुद्धा येऊ शकतो, पण त्याला काही वेळ लागू शकतो. परंतु आपल्याला वर्ग करायचा केवळ 5 सेकंदामध्ये. तर 1 चा वर्ग करायचा, 1 चा वर्ग 1 येतोय, परंतु या 1 ची मांडणी करताना आपल्याला 1 चा वर्ग जरी 1 असला तरी त्याची मांडणी ही 2 अंकी संख्येमध्ये कशी होईल हे पाहावं लागेल. म्हणजेच 1 चा वर्ग 1 जरी आला तरी त्याच्या पुढे आपल्याला 0 टाकायचं आणि 3 चा वर्ग आलेला आहे 9, तशी ती मांडणी करायची. म्हणजे या पद्धतीने आपल्याला दोन्हीची मांडणी करायची. पहिली एकक स्थानचा अंक आहे 1, 1 चा वर्ग 1च येतोय, परंतु त्याची मांडणी करताना आपल्याला 2 अंकी संख्येत कशी मांडणी होईल तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला दुसरा अंक जो टाकायचा आहे तो म्हणजे 0. त्यानंतर 3 चा वर्ग जो आहे तो आहे 9, तर अशा पद्धतीने त्याची मांडणी केली. आता पुढची स्टेप आहे 3 आणि 1 याचा गुणाकार. आता 3 गुणिले 1 याचा जर गुणाकार केला तर 3 1 3 येईल आणि त्याचा वर्ग करतोय म्हणजे त्याची दुप्पट करावी लागेल. म्हणजे त्याला 2 ने गुणावे लागेल. म्हणजे 3 1 3 आणि 3 2 6.
गुणाकार आलेला आहे 6. आता या 6ची मांडणी कशी करायची, तर या 6ची मांडणी आपल्याला अशा पद्धतीने करायची, एकक स्थानचा अंक सोडून द्यायचा आणि दशक स्थानच्या अंकाच्या खाली आपल्याला ते 6 लिहायचे. आता या दिलेल्या सर्व मांडणीची आपल्याला एकूण बेरीज करायची, ती म्हणजे 81, 601 आणि 606 आणि 909, म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 961, की जो आहे 31चा वर्ग. पुढची संख्या आहे 42चा वर्ग. आता 42चा वर्ग कसा करायचा ते पाहूया आपण. तर 42 ची जर फोड केली तर 4 आणि 2 हे दोन अंक सापडतात. तर 2चा वर्ग आपण पाहूया. 2चा वर्ग आहे 4. मग 4 या अंकाची मांडणी कशी करायची, तर 4 अंक 2 अंकी संख्येच्या स्वरूपात आला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याची मांडणी 0, 4 अशी करायची. तर इथं फक्त 1, 2 आणि 3 हे जर अंक आले तर त्याची मांडणी करताना 1चा वर्ग जो 1 असतो त्याची मांडणी 0, 1 होईल. 2चा वर्ग 4 असेल तर त्याची मांडणी 0, 4 करायची. 3चा वर्ग 9 असेल तर त्याची मांडणी 0, 9 करायची. एवढी गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यायची. मग 4चा वर्ग 2चा वर्ग 4 आलेला आहे, त्याची मांडणी 0, 4 करायची. आता उरलेला जो दशक स्थानचा अंक आहे 4, याचा वर्ग आहे 4 चौक 16. हा काय वर्ग मिळालेला आहे का, तर नाही. आता यामध्ये जे काही दोन अंक आहेत 4 आणि 2, या 4 आणि 2चा आपण गुणाकार करूया. 4 गुणिले 2, 4 दुने 8 झालं आणि त्याचा वर्ग करायचा म्हणजे त्याची दुप्पट करूया. 8 दुने 16. या 16ची जर बेरीज करायची असेल तर एकक स्थानचा अंक सोडून दशक आणि शतक स्थानच्या अंकाच्या ठिकाणी आपण हे 16 मांडणी केलेली. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं, एकक स्थानचा अंक सोडून दशक आणि शतक स्थानच्या अंका ठिकाणी ह्या 16ची मांडणी करायची. 16 असेल किंवा जी काही येणारी संख्या असेल ती गुणाकार करून आणि दुप्पट करून. आता याची बेरीज करूया. 4 जसेच्या तसे, 0 अधिक 6 6च असणारे, 6 आणि 1 7 असणारे आणि 81, म्हणजे आपल्याला आपला वर्ग मिळालेला आहे तो म्हणजे 1764. तिसरं गणित आहे 53 या संख्येचा वर्ग करायचा. तर मी तुम्हाला 5 सेकंद देतोय, तुम्हाला बघा ट्राय करता येते का 53 या संख्येचा वर्ग. तर आपण उत्तर पाहूया. 53 या संख्येचा वर्ग कसा करायचा, तर त्यामध्ये दिलेल्या 3चा वर्ग करायचा. 3चा वर्ग 9 येतोय, परंतु आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची म्हणून 0, 9 लिहितोय. 5 या संख्येचा वर्ग 25 आलेला आहे. त्यानंतर 5 आणि 3चा गुणाकार करूया. 5 गुणिले 3 आणि त्याची दुप्पट करूया म्हणजे गुणिले 2. 5 त्रिक 15, 15 दुने 30. 30 ही संख्या अशा पद्धतीने लिहायची, एकक स्थानच्या अंकाच्या खाली त्याची स्टार्टिंग किंवा त्याची सुरुवात न करता दशक पासून ती सुरुवात करायची, म्हणजेच आपल्याला 30 ही संख्या अशा पद्धतीने लिहायची. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून घ्यायची. तर 909, 0, 5 आणि 3 8, 2 2 हे आपलं उत्तर तयार झालेलं आहे. ते म्हणजे 2809, म्हणजेच 53 या संख्येचा वर्ग आलेला आहे 2809. पुढची संख्या आहे 87 या संख्येचा वर्ग करायचा. तर सर्वात सुरुवातीला 7चा वर्ग करायचा. 7चा वर्ग आलेला आहे 7 7 49, जो की इथं लिहिलेला आहे 7चा वर्ग 49. 8चा वर्ग करायचा. 8चा वर्ग येणार आहे, 8चा वर्ग आलेला आहे 64. पुढची स्टेप अशी आहे 7 आणि 8 याचा गुणाकार करायचा. तर 7 गुणिले 8 किंवा 8 गुणिले 7 याचा जर गुणाकार केला तर 8 7 56 येणार आहे आणि त्याची आपल्याला दुप्पट करायची म्हणजे गुणिले 2 करायचे. तर 56चे दुप्पट जर केले तर ते येतात 112. आता 112 आपल्याला असे लिहायचे, एकक स्थानचा अंक सोडून उरलेल्या ठिकाणी आपल्याला 112 लिहायचे, म्हणजे ते या पद्धतीने आपल्याला 112 ची मांडणी करायची. दिलेल्या सर्व अंकांची बेरीज करायची. 909, 4 आणि 2 6, 4 आणि 1 5, 6 आणि 1 7. आपलं उत्तर रेडी झालेलं आहे ते म्हणजे 7569, की जे आहे 87चा वर्ग. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या संख्येचा गुणाकार करून वर्ग काढू शकतो. पण गुणाकार करण्यापेक्षा या पद्धतीने जर आपण अधिक सराव केला तर आपल्याला केवळ 5 सेकंदात उत्तर मिळू शकतं. पुढचं गणित आहे 58चा वर्ग करा. सर्वात सुरुवातीला आपल्याला 8चा वर्ग करायचा आहे. तर 8चा वर्ग 64 आहे, त्याची मांडणी आपण करून घेतली. त्यानंतर आहे 5चा वर्ग. तर 5चा वर्ग 25 आहे, त्याचीही मांडणी आपण अशा पद्धतीने केली. त्यानंतर 5 आणि 8 याचा गुणाकार करायचा आहे म्हणजे 5 गुणिले 8 आणि त्याचे आपल्याला वर्ग करायचा म्हणजे त्याची दुप्पट करायचे. तर 5 8 40, 40 दुने 80. तर गुणाकार आलेला 80. 80 ची मांडणी एकक स्थानचा अंक सोडून दशक आणि शतक स्थानच्या ठिकाणी करायची आणि दिलेल्या संख्येची बेरीज करायची म्हणजे 4 ला 4, 6 ला 6, 8 आणि 5 13, 11 ला 1, 2 आणि 1 3, म्हणजे 3364 हे आपलं उत्तर तयार झालेलं आहे.
यानंतर गणित आहे 99चा वर्ग करायचा आहे। 99चा वर्ग करण्यापूर्वी आपल्याला 9चा वर्ग माहित पाहिजे। तर 9चा वर्ग आहे 81, त्याची मांडणी आपण करूया। पुन्हा दुसऱ्या 9चा वर्ग 81 दिलेला आहे, तर हे आपलं उत्तर नाही। तर दिलेल्या 9चा 9शी गुणाकार करायचा, म्हणजे 9 गुणिले 9 करायचंय। तर 9 गुणिले 9 याचा जर आपण गुणाकार जर केला तर 9 9 81 आपलं उत्तर येईल, आणि त्याची आपल्याला दुप्पट करायची, म्हणजे त्याला 2 ने गुणायचंय। तर 81 ची जर दुप्पट केली तर ती येते 162। 162 ची मांडणी कशी करायची? मग एकक स्थानचा अंक आपल्याला सोडून द्यायचा, किंवा एकक स्थानच्या अंकाच्या खाली त्याची मांडणी न करता दशक स्थानापासून सुरुवात करायची। तर ती या पद्धतीने 162 मांडायची। दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करायची। तर 81ला 1, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8, आणि 8 आणि 1 9। उत्तर आपलं रेडी झालेलं आहे, ते म्हणजे 9801। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण वेगवेगळ्या संख्यांचा वर्गही करू शकतो, आणि तेही केवळ 5 सेकंदामध्ये। म्हणजेच कोणत्याही विद्यार्थ्याला वर्ग पाठ करण्याची अजिबात आवश्यकता नाही, आणि तो लक्षात ठेवण्याची नाही। पण बेसिक 1 ते 9 पर्यंतचे वर्ग आपल्याला तोंडपाठ असावे लागतील, आणि त्याच वर्गाच्या पद्धतीने आपण हे वर्ग करू शकतो। वर्ग पाठ करण्याची आता कोणत्याही प्रकारे टेन्शन घ्यायचं नाही। तर या 5 सेकंदामध्ये आपण ते वर्ग काढू शकतो। धन्यवाद। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने नवनवीन ट्रिक्स शिकण्यासाठी, नवनवीन पद्धती जाणून घेण्यासाठी आमचं चॅनल जे आहे सीएन स्टडी पॉइंट, हे चॅनल तुम्ही युट्यूब मध्ये जाऊन सर्च करू शकता, आणि त्यानंतर तिथं तुम्ही सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून हे चॅनल सबस्क्राईब करू शकता। त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर दाबल्यानंतर तुम्हाला जे चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते येण्यासाठी तुम्ही ते बेल आयकॉनवर दाबू शकता। धन्यवाद।